नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे नाम आणि विशेषण या घटकामधील एक धातुसाधित नाम आणि धातुसाधित विशेषण या दोन्हीमध्ये काय फरक असतो आणि ते ओळखायचं कसं आणि परीक्षेमध्ये येणारे काही प्रश्न आपल्याला इथं सोडवायचे आहेत। तर बघा, सर्वांनी लक्ष द्या। या ठिकाणी मी पहिली 3 शब्दाची जोडी दिलेली आहे। उठ, उठणे, उठलेला। टांग, टांगणे, टांगती। वाढ, वाढणे, वाढलेले। खण, खणणे, खणलेला। कर, करणे, करणारे। धाव, धावणे, धावणारे। 3 शब्दाच्या जोड्या दिलेत। त्याच्यातला पहिला शब्द आहे धातू। धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप। दुसरा शब्द आहे या धातूपासून तयार झालेलं धातुसाधित नाम आणि तिसरा शब्द आहे धातूपासून तयार झालेलं धातुसाधित विशेषण। म्हणजे पहिला शब्द धातू, दुसरा शब्द नाम आणि तिसरा शब्द आहे विशेषण। हे नाम धातुसाधित विशेषण आहे आणि हे धातुसाधित नाम आहे आणि धातुसाधित हे विशेषण आहे। टांग, टांगणे, टांगती। टांगणे हे धातुसाधित नाम आहे आणि टांगती ही धातुसाधित विशेषण आहे। तर अशा प्रकारे धातूपासून धातुसाधित नाम तयार होतं, धातूपासून धातुसाधित विशेषण तयार होतं। बघा, उठणे, करणे, बसणे, रडणे, झोपणे, जेवणे, करणे, खेळणे, हसणे, वाचणे, लिहिणे असे शब्द ज्यावेळेस येतात ते असतात धातुसाधित नाम। आणि खणलेला, करणारे, धावणारे, उठलेले, टांगते, वाढलेले, बसणारे, जेवणारे, झोपणारे असे जे शब्द असतात ते असतात धातुसाधित विशेषण। मग दिलेल्या वाक्यामध्ये नाम कोणतं आणि विशेषण कोणतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। तर त्याच्यासाठी मी 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, पहिला प्रश्न आहे, पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे। प्रश्न पुढे काय दिलं बघा, अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता। आता या वाक्यामध्ये पोहणे या शब्दाच्या खाली रेष ओढलेली आहे, म्हणजे पोहणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे। तर याच्यानुसार या वरच्या धातू आणि धातुसाधित नाम आणि धातुसाधित विशेषण या 3 शब्द जोड्यापैकी ह्या प्रकारामध्ये म्हणजे धातुसाधित नाम प्रकारामध्ये हा शब्द येतो पोहणे। पोह या धातूपासून पोहणे, जे पोहणे हे धातुसाधित नाम आहे। मग त्याच्यामध्ये पर्याय काय दिलेत बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। म्हणजे पोहणे हा शब्द आहे नाम, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे, त्याने खणलेला खड्डा मला दाखवला। बघा, वाक्य कसं आहे, त्याने खणलेला खड्डा मला दाखवला आणि पुढे प्रश्न काय, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। जे अधोरेखित शब्द कोणता आहे, खणलेला। आता खणलेला याच्यामध्ये खण या धातूपासून तयार झालेलं हे नाम नाही, तर हे आहे विशेषण, म्हणजे ते आहे धातुसाधित विशेषण। म्हणजे पर्याय आहे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। याच्यापैकी अचूक पर्याय आहे विशेषण। धातुसाधित विशेषण म्हणजे विशेषण आहे ते। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, विसंगत शब्द असलेला पर्याय निवडा। तर विसंगत, सारखा, असलेला, नसलेला असे प्रश्नामध्ये शब्द येत असतात, ते आपल्याला काय करतात, गोंधळात टाकतात। विसंगत म्हणजे याचा अर्थ वेगळा, 3 जणांची संगती आहे आणि एक वेगळा आहे। आता इथं बघा, धावणे, झोपणारे, रडणे, उठणे याच्यामध्ये धावणे, रडणे, उठणे हे धातुसाधित नाम आहेत आणि झोपणारे हे आहे विशेषण, ते आहे धातुसाधित विशेषण, म्हणजे वेगळा पर्याय आहे झोपणारे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धातुसाधित नाम आणि धातुसाधित विशेषण याच्यामध्ये नेमका फरक काय आणि नाम आणि विशेषण ओळखताना आपली गडबड होऊ शकते, अडचण होऊ शकते, म्हणून हा घटक आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर धातूपासून तयार होणारे नाम धातुसाधित असतात आणि धातूपासून तयार होणारे विशेषण धातुसाधित विशेषण असतात। हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलो आहोत। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।